विधान परिषदेकरता महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरला। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा। विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। अखेर मनोज जरांगेंचं उपोषण मागे, सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानं उपोषण मागे घेतलं। सरकारकडून जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य, जरांगेंच्या 8 मागण्यांवर निघाला तोडगा। अन्नत्याग उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगेंची बिघडली प्रकृती, जरांगेंवर संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू। अहिल्यानगरमधील चौंडीत अहिल्यादेवी होळकर यांचा 301वा जयंती महोत्सव, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। जयंती सोहळ्यानिमित्त चौंडी नगरी सजली। नवी दिल्ली आणि मुंबईतल्या अनेक भागात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। ISIशी संबंधित 8 संशयितांना केलं अटक। मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वेच्या लोकल सुमारे 20 मिनिटं उशिरानं करी रोड ते परळ दरम्यान तांत्रिक बिघाड। मुंबईच्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी, उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा। इतर घडामोडींकडे वळूया आणि स्पेशल रिपोर्ट्सकडे सुद्धा। जागा वाटपाचा सोपा पेपर सोडवणं महायुतीतल्या नेत्यांना भलतंच कठीण जाताना दिसतंय। दिल्लीवारी झाली पण अजूनही कोणता तोडगा निघत नव्हता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि अपक्षांकडून फॉर्म खरेदी ही फ्रेंडली फाईटची तयारी तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे। तटकरेंविरोधात महेंद्र दळवी आक्रमक। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरेला आम्ही शीट देऊ देणार नाही आहे। आणि तटकरे नेहमीच गनिमी काव्याने आतापर्यंत लढाई जिंकलेली आहे। महेंद्र दळवींच्या मुलीनं भरला अर्ज। महायुती फक्त बीजेपी आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते, ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही। विधान परिषदेची उमेदवारी कुणाला? साहेबांनी सांगितलं जर तुम्ही लढा उमेदवारी भरा तर, साहेब बोलले नाही तर मग आम्हाला थांबावं लागतंय। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रायगड रत्नागिरी मतदारसंघावरून महायुतीतली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार अशी याची उत्सुकता आहे। अशातच या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आलाय। या जागेवरून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जोईली दळवी जुईकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी भूमिका महेंद्र दळवींनी घेतली। कोकण हा शिवसेना कणा आहे आणि तो कणाच वाकला तर उद्या पक्षाची हानी होईल। पक्षाची हानी होऊ नये म्हणून मी माझ्या कन्याचा फॉर्म भरला आहे। पण जर आदरणीय शिंदेसाहेबांनी एका शिवसेने डोक्यावर हात ठेवून लढणं मला सांगितलं तर त्याचंही समर्थन त्याच्यापेक्षा डबल ताकदीने आम्ही करून ती शेड्यूल आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार। महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही आहे, पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। महायुती फक्त बीजेपी आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते, ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही। ती अध्यक्षपदाचं देखील पहिल्यांदा कबूल केलं आणि ते दिलं नाही। तसंच आमदारकीच्या इलेक्शनलाही त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता। रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे। यापूर्वी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार वार पलटवार केले गेले। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा वाद पेटलाय। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंविरोधात विरोधाचा पवित्रा कायम ठेवलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरेला आम्ही शीट देऊ देणार नाही आहे। आणि तटकरे नेहमीच गनिमी काव्याने आतापर्यंत लढाई जिंकलेली आहे। आज पक्षामध्ये त्याची किंमत शून्य आहे। पक्षामध्ये त्याला कोणी विचारत नाही आहे। अनेक आरोप त्यावर झालेत। अशा परिस्थितीमध्ये कुठला इलेक्टेड मेंबर जो वोटर्स आहे तो ही मानणार नाही आहे। त्याने ज्यांनी कुठला प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्याला हाणून पाडण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित आहे। आणि म्हणून येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये हे याचा अंत निश्चित होणार। मी आशावादी आहे
ती कोकणाची सीट शिवसेना नक्की सुटेल. महायुती सरकारला 1.5 वर्ष झालं असलं तरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं दोन्हीही पक्षांनी दावा ठेवलाय. अशातच राष्ट्रवादीला विधान परिषदेच्या रायगडच्या जागेच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्री पद देण्याची तडजोड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासाठी पालकमंत्री हे आम्हाला मिळावं त्याबद्दल काही दुमत नाही आहे आणि आम्ही सर्वस्वी जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांवरती सोपवलेली आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. मग कुठलाही पालकमंत्री आम्हाला देत असतील तरी किंवा पालकमंत्री त्यांना देत असेल, आमदारकी आम्हाला देत असेल, हरकत नाही आहे. तडजोड हे आमचे नेते करतील आणि ते आम्हाला मान्य राहील. याच्यात कुठलाही प्रस्ताव कुणी कोणाला दिलेला नाही. एकजुटीने काल आपण बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांसुद्धा दिल्लीमध्ये सांगितलं, शिंदेसाहेबांसुद्धा सांगितलं, वहिनीसुद्धा बोलल्या 17 जागांच्यावरती महायुतीला निर्णायक पैचं यश मिळवायचं असल्यामुळे चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो. तो तेवढाच कालावधी उद्यापर्यंत आहे. रायगड जागेवरून शिवसेनेनं विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा सुरू केली. अशातच महेंद्र दळवींच्या मुलीनं सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. साहेबांनी सांगितलं जर तुम्ही लढा उमेदवारी भरा तर. साहेब बोलले नाही तर मग आम्हाला थांबावं लागतं आहे आणि युतीमध्येचा जो फॉर्म्युला ठरेल त्या अनुषंगाने मग चालावं लागेल. जरी आमच्या महेंद्र शेठ दळवी यांच्या कन्येचा त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला असला तर तो अपक्ष म्हणून आज भरलेला आहे. पक्षाकडून अजून काय त्यांना तसा आदेश झालेला नाही आहे. रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादीकडनं अनिकेत तटकरे, शिवसेनेकडनं भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे. अशातच महेंद्र दळवींनी आपल्या मुलीला रिंगणात उतरवलंय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंजकता निर्माण झाली आहे. आता महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर विरोधाचा पवित्रा महेंद्र दळवी कायम ठेवतात की विरोधाची तलवार म्यान करतात हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवेत सुखद गारवा निर्माण झालेला होता. जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. आजचा रविवारचा दिवस, आज मेगा ब्लॉकचा दिवस सुद्धा म्हटलं जातं आणि आजच्या रविवारच्या दिवशी सकाळी अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सकाळची सुरुवातच जी झालेली आहे ती थंडाव्यानं झालेली आहे. आज आणि उद्या पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. ठाणे आणि डोंबिवली या परिसरात सुद्धा पहाटेच्या दरम्यान पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा नक्कीच मिळणार आहे. खरं तर मान्सून पूर्व पाऊस लवकरच पडेल असं वारंवार हवामान विभागाकडून सांगितलं जात होतं. अनेक भागांमध्ये महाराष्ट्राचा पाऊस पडला देखील. मात्र मुंबई उपनगरामध्ये आजच्या रविवारच्या दिवशी सकाळी पावसाचा शिडकावा झाला. पश्चिम विभागामध्ये, मुंबईच्या पश्चिम विभागामध्ये जोगेश्वरी, मालाड या परिसरामध्ये पावसाच्या सरी सकाळच्या वेळेला बरसल्या. सायनला सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या. सायनची दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. आणि मुंबई आणि उपनगरामध्ये जर विचार करायचा झाला तर उपनगरांमध्ये ठाणे आणि डोंबिवली या परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसल्या असं कळतंय. विधान परिषदेकरता महायुतीचा अंतिम फॉर्म्युला समोर आलेला आहे. भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 मराठीला मिळते. 17 जागांबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं आहे असं सूत्रांकडून कळतंय. आमचे प्रतिनिधी सहकारी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत. तुषार, अखेर तिढा सुटला का? हा जो फॉर्म्युला आहे तो निश्चित मानायचा का? नक्कीच सुवर्णा, अखेर महायुतीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. हा फायनल फॉर्म्युला आपल्याला जी महायुतीतल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती मिळालेली आहे त्यानुसार हा फायनल फॉर्म्युला आहे.
11-4-2चा आपल्याला राष्ट्रवादीला प्रामुख्याने 2 जागा मिळणार आहेत, शिवसेनेला 4 जागा तर भाजपाला 11 जागा मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचा दावा होता किमान 6 जागा आम्हाला मिळाव्यात, मात्र शिवसेनेला त्यांच्या पत्रामध्ये फायनल 4 जागा मिळताना पाहायला मिळतात. मात्र राष्ट्रवादीच्या 2 जागांचा क्लेम कायम राहिला आणि त्यांना 2 जागा मिळाल्या. बरं. भाजपाला ज्या 12 जागा होत्या त्या 12 जागाच्या 11 जागा झाल्या. हा न्यूज आणि लोकमतला सुवर्ण मिळालेला जी खात्रीलायक भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार हा विधान परिषदेचा फॉर्म्युला फायनल राहील. नक्की तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. म्हणजे आपण अशी आशा करूया की छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, रायगड ह्या ज्या काही 4 जागांमध्ये तिढा आहे असं काही जे चर्चेत येत होतं तो तिढा पूर्णपणे संपलेला आहे. 11-4-2 असा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. धन्यवाद तुषार. पुढच्या बातमीकडे वळूया. विधान परिषदेच्या बातमीकडे वळण्याआधी आपण लक्ष्मण हाके काय म्हणाले या सगळ्या उपोषणासंदर्भात ते बघूया. तर मनोज जरांगे यांच्या उपोषणामध्ये सरकारची तत्परता नाही दिसली आहे तर लाचारी दिसून आली आहे अशी घणाघाती टीका केली आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी. जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर हाके यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की विखे पाटील आणि आशिष लाड हे जरांगे यांची भेट घेत होते, मात्र जरांगे वारंवार त्यांचा आणि मुख्यमंत्री यांचाही अपमान करत होते. तरीही सरकार या आंदोलनापुढे झुकल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ संख्येच्या दबावाखाली बोगस कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं तर तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी होतं आणि हे नियोजित आंदोलन होतं. मुळात जरांगे आज दिवसभर उन्हात बसला म्हणून ह्या शासनानं जी काही तत्परता दाखवली ही शासनाची तत्परता नव्हती तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची. आणि मुळात विखे पाटील आणि लाड ही 2 माणसं तिथं येतात काय आणि त्या माणसांचा दोघांचा अपमान जरांगे क्षणाक्षणाला प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचा अपमान करत होता. आणि हा अपमान करत असताना वेळोवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही ते अपमान करत होते. म्हणून एवढं अगतिक आणि लाचार सरकार आज आम्हाला बघायला भेटलं. जरांगे त्या आंदोलनाला बसले आणि एकदम लाचार सरकार आम्ही बघितलं. या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला एकदम प्रचंड विरोध करतील. त्याचबरोबर ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ. आम्ही संविधानाची भाषा, कायद्याची भाषा बोलणारी माणसं आहोत. पण बेकायदा कृत्य जर गव्हर्नमेंट करायला लागलं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं तर आम्ही या सगळ्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले करायची सुद्धा भूमिका इथून पुढच्या कालावधीत घेऊ.